ज्यांना ज्यांना बोलता येतंय त्यांनी माझ्या पाठीमाग जोरदार घोषणा द्या. येळकोट 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 येळकोट. बिरोबाच्या नावानं बिरोबाच्या नावानं बाकूबाईच्या नावानं बाळूमामाच्या नावानं खंडोबाच्या नावानं मसोबाच्या नावानं. हे मसोबा लय खतरनाक असतो, नाही बोलून त्याला अवघड होऊन जाईल. मसोबाच्या नावानं आज अरे त्यांच्या कानखेळ्या बसतील एवढा जर आवाज तुम्ही काढला तर आज बिरोबाच्या पदामध्ये हिंदू बहुजनांचा दसरा मेळावा होतोय. तुम्ही म्हणणार गेल्या वर्षी बहुजनांचा मेळावा होता, ह्या वर्षी हिंदू बहुजनांचा कसं काय झाला? हा प्रश्न काही लोकांच्या मनात पडला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदू धर्मासाठी काम केलं, मोगल राजवटीच्या विरोधामध्ये काम केलं, जेव्हा जेव्हा या भारतामध्ये आक्रमण झाली, हिंदू मंदिरांची तोडफोड झाली, हिंदू मूर्त्यांची विटंबना झाली, तेव्हा माझ्या मायमाऊलीनं पुण्यश्लोक अहिल्या देवीनं हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम केलं, हिंदू धर्मावरती मायेचा पदर टाकला. आणि मग ज्या अहिल्या देवींचं रक्त माझ्या अंगात सळसळतंय, तुमच्या अंगात सळसळतंय, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हिंदू धर्माचं रक्षण करणं. आहे की नाही? सगळे हात वर करून सांगा, आहे की नाही? सगळे हात वर करून जोरदार सांगा, आहे की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची भगवी पताका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात ज्यांनी खांद्यावरती घेतली त्या घराण्याचं नाव आहे सुभेदार मल्हारराव होळकर घराणा. आणि त्यामुळं इथून पुढं बिरोबाच्या बनामध्ये होणारा मेळावा हा हिंदू बहुजनांचा दसरा मेळावा असणार आहे. मित्रांनो, गेल्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना, पुणे जिल्ह्यामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मंदिराची विटंबना, आपलं जे भवानीपूर आहे पूर्वीचं खानापूर, तिथं महादेवाच्या नंदीची शिंग कापणं, महादेवाच्या नंदीचं कान कापणं, हे अशा ज्या जिहादी प्रवृत्तीनं जे कृत्य चालू आहे त्या सर्वांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे. त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला भूमिका घ्यायची आहे. मित्रांनो, दसरा मेळावा आहे. तुम्ही सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात. आता मी भाषण दिलं आणि तुम्ही गेला, परत पुढच्या वर्षी इथं आला, परत मी भाषण दिलं. यासाठी दसरा मेळावा नाही, ही पहिली गोष्ट ध्यानामध्ये ठेवा. तर दसरा मेळावा कशासाठी आहे? अरे आमच्या हृदयामध्ये बाळूमामांची शांतता आहे, आमच्या बहुजनांच्या हृदयामध्ये बाळूमामाची शांतता आहे आणि आमच्या डोक्यामध्ये खंडोबाची खंडात तलवार आहे. आमच्या डोक्यामध्ये खंडोबाची खंडात तलवार आहे आणि आमच्या बहुजनांच्या पोराच्या हातामध्ये महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे. आणि या तिन्ही गोष्टीचा मिलाप करून आम्ही बहुजनांची पोरं पुढे जाणार आहे. मान्य आहे का तुम्हाला? मान्य आहे ना? हा देश संविधानावरती चालतो, हा देश कायद्यानं चालतो आणि त्यामुळं कायद्याची अंमलबजावणी करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि कायद्याचं पालन करणं ही आमच्या सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांच्या संविधानानं जे नियम, जे अटी, जे कायदे आम्हाला दिलेले आहेत त्या कायद्याच्या प्रमाणे आम्ही चालतोय आणि इथून पुढे आम्ही चालणार आहोत. आज बिरोबाच्या बनामध्ये आपला दसरा मेळाव्याच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण आलाय, परंतु एक आम्ही बिरोबाच्या बनाचा
आराखडा आम्ही तयार केलाय. तो आराखडा आम्ही तुम्हाला एका मिनिटात दाखवणार आहे. आम्ही आतापर्यंत जवळपास 5 कोटी रुपये 14 ते 19च्या काळात, नंतर 3-3.5 कोटी रुपयाचा निधी आम्ही आणण्यामध्ये देवस्थान कमिटीच्या सोबत यशस्वी झालो आहे. परंतु आता इथून पुढं आम्ही बिरोबा बनाचा एक आराखडा डेव्हलप केलाय. तो आराखडा तुम्हाला एका मिनिटात दाखवतो आणि मग मी माझं पुढचं भाषण करतो. त्यामुळं आरेवाडीच्या बिरोबाचं डेव्हलपमेंट करणं ही आमची जबाबदारी आहे, हे आमचं कर्तव्य आहे. आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्याकडे माझी आरेवाडीतल्या समस्त बिरोबा भक्तांच्या वतीनं नम्रतेची विनंती आहे की हा आराखडा महाराष्ट्र राज्याच्या शिखर समितीच्या समोर आणून 160 कोटी रुपयाचा आराखडा एकाच वेळेस मंजूर करावा, ही मागणी आपली सगळी माननीय सरकारकडे आहे. आणि त्यामुळं नक्की आपण त्यामध्ये यशस्वी होऊ. आता तुम्हाला काय काय विषय वेगळे ऐकायचे असतील पण त्या विषयाकडे मी जास्त जाणार नाही. म्हणजे तुम्ही नेमकं त्या विषयासाठी झालाय काय? आज महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये गंभीर विषय सुरू आहेत. एका बाजूला मराठा समाज आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज एकमेकाच्या समोर उभा करण्याचा प्रयत्न केला जातोय. या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय गेल्या अनेक वर्षापासून संघर्षमय सगळी प्रक्रिया सुरू आहे. गेल्या 50-60 वर्षापासून म्हणजे 1956 पासून या महाराष्ट्रातला धनगर समाज जे 36 नंबरला धनगड आहे तिथं धनगरांना एसटीचा दाखला मिळावा यासाठी सातत्यानं झगडतोय. मग तेव्हाची नेतृत्व असतील, शिवाजीराव शेंडगे बापू असतील, माननीय अण्णासाहेब डांगे साहेब असतील, माननीय महादेवरावजी जानकर साहेब असतील, आणि या सगळ्या आरक्षणाचा मुख्य आयडॉल ज्यांना आपण म्हणतो ते स्वर्गीय बीके कोकरे असतील. तिथून आतापर्यंत आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई सुरू आहे. आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे आणि राज्य सरकारकडे आमची सगळ्यांची एकमुखान मागणी आहे की महाराष्ट्रातल्या धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा ढकला पडला पाहिजे, ही आमची सर्वांची मागणी आहे. गोपीचंद पडळकरची जी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतची काल भूमिका होती तीच आज आहे आणि तीच उद्या राहील आणि तीच एसटीचा दाखला धनगराच्या पोराच्या हातामध्ये पडत नाही तोपर्यंत तीच भूमिका राहील. जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय असेल, सरकार आणि धनगर असा जेव्हा विषय चालू होईल तेव्हा मी धनगरांच्या बाजूला आहे हे सांगायची कोणाला गरज नाही. काय डाऊट आहे? काय शंका आहे का तुम्हाला?
जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय आहे तेव्हा मी धनगरांच्या बाजूला आहे, तेव्हा मी सरकारच्या बाजूचा नाही. पण जेव्हा सरकार आणि विरोधकांचा विषय असेल तेव्हा हा गोपीचंद पडळकर सरकारच्या बाजूनं छातीची ढाल करून उभा राहील. जेव्हा देवाभाऊंचा विषय असेल, देवाभाऊंच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रातल्या जातीवादी पिलावली जेव्हा पुढे असतील तेव्हा हा गोपीचंद पडळकर देवाभाऊंच्यासाठी बाजी प्रभू देशपांड्यांची भूमिका घेईल. कारण या महाराष्ट्रामध्ये बहुजनांना, ओबीसींना आणि धनगरांना कुणी न्याय देऊ शकतो तर हा एकमेव माणूस असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. आणि देवाभाऊनी तो विश्वास आमचा सार्थ ठरवावा आणि धनगरांच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा दाखला द्यावा ही एकमेव आमची मागणी आजच्या मेळाव्याची सरकारकडे आहे. एकमेव मागणी आहे. जेव्हा मी विधान परिषदेचा आमदार झालो आणि हायकोर्टामध्ये केस सुरू होती, मी कधी या गोष्टी बोलत नाही, मी कधी फोटो टाकत नाही, परंतु काल मधु शिंदे साहेबांची मी कुठेतरी मुलाखत ऐकली. ज्या पत्रकार मित्रांनी मुलाखत घेतली त्यांचा मला फोन आला की एक धनगर आरक्षणावरती मी मुलाखत घेतली, तुम्ही ऐका. आणि ते मधु शिंदे साहेब जे महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधिनी विचार मंचाचे अध्यक्ष आहेत आणि JP बघेल आहेत की ज्यांच्या अभ्यासानं हा पूर्ण आपला लढा सुरू आहे. आणि त्यांनी सांगितलं की 50 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री, तत्कालीन आताचे मुख्यमंत्री यांच्या बरोबर 50 वेळा आमच्या बैठका झाल्या आणि जे कोर्टामध्ये पाहिजे ते आम्ही सरकारकडून मिळवलं. परंतु हा गोपीचंद पडळकर कधी फोटो ट्विट केला नाही, कधी फेसबुकवरती टाकला नाही आणि कधी त्याची बातमी केली नाही. कारण ज्या गोष्टीची प्रसिद्धी करण्याची आवश्यकता नाही ती प्रसिद्धी गोपीचंद पडळकर कधीच करत नाही आणि पुढेही कधी करणार नाही. आता रस्त्यावरची लढाई सुरू आहे, त्या रस्त्यावरच्या लढाईला गोपीचंद पडळकरचा पाठिंबा आहे. जी न्यायालयामध्ये लढाई सुरू आहे, गेल्या 15 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही याचिका अर्ज दाखल केलाय की आम्हाला आता सुप्रीम कोर्टामध्ये केस चालवायचे नाही. सुप्रीम कोर्टाने आम्हाला मुंबईच्या हायकोर्टामध्ये याचिका चालवण्याची परवानगी द्यावी. कारण आता पूर्ण ग्राउंड बदललेले आहेत. जो धनगड आहे असं कोर्टाचं म्हणणं होतं, त्या धनगडाच्या सगळ्या